श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे गणेश जयंती, ज्याला तिलकुंट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. उद्या गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे. उद्या आपल्याला गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा कशी करावी, अभिषेक कसा करावा, कुठली सेवा करावी या संदर्भातली सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. नक्कीच तो व्हिडिओ बघा. आपल्याकडे आपण 120 दिवसांची सेवा ज्यांना करायची इच्छा आहे तर त्यांनी नक्कीच तुम्ही उद्यापासून या सेवेला सुरुवात करू शकता. ज्यांचं काही कारणांमुळे मागच्या चतुर्थीला सेवा राहिलेली आहे किंवा काही कारणांनी ती सेवा कंटिन्यू झाली नाही आहे, बराच गॅप आला, मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता. 120 दिवसांची जी गणपती बाप्पांची सेवा आहे तर ती तुम्ही नक्कीच करू शकता. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जर जवळच्या गणपती मंदिरात जर गणेश याग असेल किंवा मग केंद्रात काही ठिकाणी गणेश याग साजरी केला जातो तर नक्कीच तुमच्या मुलांना उद्या केंद्रात किंवा मग गणपती मंदिरात घेऊन जा आणि त्या गणेश यागामध्ये तिथे बसायला सांगा. आता मुलांच्या शाळा आहेत तर मी समजू शकते, पण शक्य असेल तर मग करा. आणि जर शाळा असेल तर अर्थात आपल्याला हे करता येणार नाही. आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि गणेश जयंती, माघ गणेश जयंती खूप मोठ्या प्रमाणात आता ठाण्याला खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आता हे प्रत्येकाच्या घरात केलं जातं असंही नाही आहे, पण बऱ्याच घरात उद्या गणपती बाप्पांची स्थापना केली जाणार आहे. तर आपणही आपल्या घरात जो गणपती बाप्पा आहे ना तर त्याची आवर्जून पूजा करावी. यथाशक्ती उद्या दान करावं, गणपती बाप्पांची पूजा अर्चा करावी. उद्या जो काही तिळीचा नैवेद्य दाखवायची प्रथा असते ना तर तुमच्याकडे ती असेल तर नक्कीच उद्या तुम्ही तिळीचे लाडू गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. त्याच्याबरोबर येतं तर जे काही मोदक आहेत ना गणपती बाप्पाला प्रिय आहेत तर ते अर्पण करू शकतात. दुर्वा उद्या गणपती बाप्पाला आपल्याला अर्पण करायचे आहे. दुर्वाला उद्या खूप महत्त्व आहे. ज्या पद्धतीने तिळीला महत्त्व आहे ना तर त्याच पद्धतीने दुर्वाला पण खूप महत्त्व आहे. असं म्हटलं गेलं आहे की तुमच्या राशीप्रमाणे जर तुम्ही गणपती बाप्पांना काही गोष्टी अर्पण केल्या ते तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि कुठला मंत्र जप आहे तर ज्यांनी म्हणजेच प्रत्येकाने आपापल्या राशीप्रमाणे तो मंत्र जप करावा आणि गणपती बाप्पाला त्या वस्तू अर्पण कराव्यात. तर बघा, मेष राशीच्या लोकांनी तर त्यांनी ओम वक्रतुंडाय हुम या मंत्राचा जप करावा आणि खजूर आणि तिळगुळाचे लाडू गणपती बाप्पाला किंवा प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. वृषभ राशीच्या लोकांनी ओम ह्रीम ग्रीम रीम या मंत्राचा मंत्र जप करावा आणि प्रसाद खडी साखर किंवा साखर अर्पण करावी गणपती बाप्पाला किंवा दान केलं तरी या वस्तू तरीही चालेल. आपापल्या राशीप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांनी ओम श्रीम गम सौभाग्यम गणपते वरदम सर्वजनम मे वशमानाय स्वाहा या मंत्राचा मंत्र जप करावा आणि मुगाचे लाडू किंवा लाल फळ अर्पण करावं. कर्क राशीच्या लोकांनी ओम एकदंताय हुम या मंत्राचा मंत्र जप करावा. मोदक, लोणी किंवा खीर गणपती बाप्पांना अर्पण करावे. खीर कोणती पण असू शकते. तर सिंह राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि खजूर अर्पण करावे. कन्या राशीच्या लोकांनी ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि हिरवे फळ किंवा मग मुगाच्या डाळीचे लाडू किंवा मनुके अर्पण करावे. तूळ राशीच्या लोकांनी ओम हिम ग्रीम हिम या मंत्राचा मंत्र जप करावा आणि खडी साखर लाडू किंवा मग केळी अर्पण करावी. वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम वक्रतुंडाय हुम या मंत्राचा मंत्र जप करावा. खजूर आणि तिळगुळाचे लाडू याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. धनु राशीच्या लोकांनी हुम गम ग्लम हरिद्रा गणपते वरदम दृष्टम जनहृदये स्तभ्य स्तभयम स्वाहा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि मोदक आणि केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. मकर राशीच्या लोकांनी ओम लंबोदराय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करायचे आहेत. कुंभ राशीच्या लोकांनी ओम सर्वेश्वराय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे आणि गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत. मीन राशीच्या लोकांनी ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि बेसनचे लाडू, केळी आणि बदाम अर्पण करावी. हे सगळंच अर्पण करणं शक्य असेल तर करावं. आता एवढे मंत्र सांगितलेले आहेत तर किती वेळा म्हणावे? 1 माळ करू शकता किंवा 21 वेळा म्हणू शकता, 51 वेळा म्हणू शकता. बरेच लोक आपापल्या राशीप्रमाणे गणपती बाप्पांना तो मंत्र जप करणं किंवा मग तो नैवेद्य अर्पण करू शकता. आता काही लोक हे पाळत नाहीत किंवा मग ताई आम्हाला आमच्या राशीचा मंत्र खूप मोठा आहे तर एवढं काही म्हणणं जमणार नाही किंवा मग मासिक धर्म आहे, सुतक आहे, मग अशा वेळेस ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः अगदी तुमची कुठलीही रास असेल तरी सुद्धा तुम्ही ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे। स्तोत्र तुम्हाला पठण करायचे आहेत। गणपती अथर्वशीर्षमचं पठण करावं। गणपती स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता। आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपले दुःख त्यांनी दूर करावे, आपले संकट त्यांनी दूर करावे। आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला बळ यावं, त्याच्यासाठी उद्या गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आणि ओम गणगणपती नमः या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल। त्याच्याबरोबर अतिशय प्रभावी एक मंत्र जो मी तुम्हाला सांगणार आहे, तो मंत्र तुम्ही जप केला तर तुम्हाला खूप चांगला फायदा बघायला मिळेल। आता त्याच्यासाठी कुठल्या राशी येत नाही आहेत, तर आमचे ताई मग असं काही नाही आहे। तुम्ही कुठल्या पण राशीचे असाल तरीसुद्धा तुम्ही या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे। तर मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राची ना 1 माळ उद्या जप करा। 1 माळ म्हणजेच 108 वेळा या मंत्राची तुम्हाला जप करायचे आहे। तर चला, आजच्यासाठी इतकंच। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब, परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।